फासावर लटकला, एकानं विहिरीत उडी मारली। नंदुरबारमधील आंदोलनाची चर्चा। एक फासावर लटकला तर एकानं विहिरीत उडी मारली, पण हा नेमका प्रकार काय आहे? का जागोजागी बळीराजा रस्त्यावर उतरतोय? शासनानं कर्जमाफीची घोषणा करूनही आंदोलन का सुरू आहेत? आणि शासनाच्या कर्जमाफीतल्या जाचक अटी काय? तसेच बळीराजाची सध्याची अवस्था काय? या सगळ्या घडामोडींचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। त्याचसोबत नंदुरबारमधील हे आंदोलन राज्यभरात का गाजतंय तेही आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ कागदी घोडे नाचवणारी आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी आहे, असा संतप्त आरोप करत नंदुरबार तालुक्यातील सैताने येथील शेतकरी प्रमोद पाटील यांची प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अत्यंत टोकाचं पाऊल उचललंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही फसवी असल्याचा दावा करत त्यांनी स्वतःची जिवंतपणी अंत्ययात्रा काढून आणि त्यानंतर गावातील एका खोल विहिरीत उडी घेऊन पाण्यातील अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यानं संपूर्ण जिल्हा हादरलाय। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील शेतकरी सरसकट कर्जमाफीची मागणी करतात। सरकारनं नुकतीच 36,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यातील जाचक अटी आणि निकषांमुळे प्रमोद पाटील यांच्यासारखे हजारो शेतकरी या योजनेतून बाद झालेत। ही खदखद व्यक्त करण्यासाठी प्रमोद पाटील यांनी आज सकाळपासूनच आंदोलनाचं रान पेटवलंय। आंदोलनाची सुरुवात अत्यंत अंगावर काटा आणणारी होती। त्यांनी प्रथम स्वतःला एका तिरडीवर झोपून गावातून आपली जिवंत प्रेत यात्रा काढली। शेतकरी जिवंत असूनही आज सरकारने त्याला मृतवत केलंय, अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता। गावातून निघालेली ही अंत्ययात्रा पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती। पत्रकार बांधवांना बैसाने दादा बाईट व्हा, बाईट या। या यात्रेद्वारे त्यांनी सरकारी धोरणांचा निषेध नोंदवला। या यात्रेनंतर ते थांबले नाहीत, तर त्यांनी थेट गावातील एका विहिरीच्या दिशेनं धाव घेतली। तिथे जमलेल्या पोलिसांनी आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात मोठी शाब्दिक चकमक उडाली। तणाव वाढलेला असतानाच प्रमोद पाटील यांनी कोणालाही न जुमानता थेट विहिरीत उडी घेतली। सुदैवाने त्यांना पोहता येत असल्यानं त्यांनी विहिरीच्या मध्यभागी पाण्यावरच ठाण मांडलं आणि तिथूनच आपलं अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। प्रमोद पाटील यांची मागणी अत्यंत स्पष्ट आहे। सरकारनं कोणतीही अट न लावता राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, म्हणजे सरसकट कर्जमाफी द्यावी। जोपर्यंत सरकारकडून या संदर्भात ठोस आश्वासन मिळत नाही किंवा लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत आपण विहिरीतून बाहेर पडणार नाही आणि पाण्याचा थेंबही घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला। विहिरीतील या आंदोलनामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली। पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। या आंदोलनामागे राज्यातील सध्याच्या राजकीय आणि कृषी परिस्थितीचा मोठा संदर्भ आहे। नुकताच पंढरपुरातही अशाच मागण्यांसाठी मोठा शेतकरी एल्गार पाहायला मिळाला। सरकार एका बाजूला ही कर्जमाफी ऐतिहासिक असल्याचं सांगत असताना दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष शेतकरी मात्र रस्त्यावर आणि आता थेट विहिरीत उतरल्यानं या योजनेच्या अंमलबजावणीवर मोठे प्रश्न निर्माण झालेत। सैताने गावातील या आंदोलनाची बातमी सोशल मीडियावर वारासारखी पसरली असून आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनीही प्रमोद पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सैतानेकडे धाव घेतली आहे। सध्या घटनास्थळी तणावपूर्ण शांतता असून आरोग्य पथक आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही सज्ज ठेवण्यात आले। पावसाळ्याचे दिवस असल्यानं आणि विहिरीत पाणी असल्यानं शेतकरी प्रमोद पाटील यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे। प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसतात। शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा विहिरीतच प्राण सोडू, असा इशारा प्रमोद पाटील यांनी विहिरीतून ओरडून दिल्यानं उपस्थित अधिकाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय। आता सरकार यावर काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। तर दुसरीकडे रविकांत तुपकर यांनीही कर्जमाफीसाठी उपोषण पुकारलंय। तिकडे रोहित पवारांचं आंदोलन 2 दिवस आधीच शांत झालंय, मात्र शासनाच्या कर्जमाफीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहू लागले। शासन कर्जमाफी देतंय की केवळ घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक करतंय, असा सवाल प्रत्येक शेतकऱ्याला पडतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचा हा उद्रेक पाहायला मिळतोय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।